प्लीज काहीतरी बोला ना प्लीज. तुम्ही आमच्यावर रागवा, ओरडा, आम्हाला वाटल्यास आम्हाला मारा, पण प्लीज काहीतरी बोला ना काका. प्लीज प्लीज असे गप्प नका राहू. अहो अजिबात आता मध्ये मध्ये बोलायचं नाही. लोकांच्या नादाला लागून तूही मला वेडा विक्षिप्त ठरवलंस. मी काय असंबद्ध बडबडतो, विचित्र जोड्या लावतो, विक्षिप्तपणे वागतो. हो आहे मी तसं सांगा ना, जगाला ओरडून सांगा. नाहीतर मला एखाद्या हॉस्पिटल मध्ये भरती करा. मी वेडा आहे. वेड्यासारखं माणसांवर विश्वास ठेवत गेलो मी, नाती तोडत गेलो. त्यांचं ठीक आहे ग, नाती जोडली तरी ती माणसं परकी आहेत, पण तू बायको आहेस ना तू माझी. तूही माझं हसं केलंस. काका यात काकूंचा काही दोष नाहीये. एक मिनिट, मी तुमच्याशी बोलत नाहीये, माझ्या बायकोशी बोलतोय. मी तुमच्याशी बोलायला काही संबंध नाहीये आपला. तो होता नव्हता तो संपवला तुम्ही. काका कोणतंही नातं जोडू नका. ज्यांना नात्याची किंमत कळत नाही त्यांना प्रत्येक नातं ही आपल्या गरजेची सोय वाटते. मग काय त्या नात्याची खिल्ली उडवली जाते. माझं चुकलं, तुमच्यात गुंतलो मी, तुम्हाला आपलं मानत गेलो. हा लॅपटॉप कुणामुळे वापरायला लागलो मी. कुणाला आपलं म्हटलं त्या माणसामुळे. त्याच्यामुळे याला जादूचा पेटारा म्हटलं मी. का आता माणसं भेटतात याच्यावर अगदी जुनी दूर असलेली, पण हा फक्त माणसांची भेट घडवून आणू शकतो, माणसं जोडू शकत नाही. मला गरज नाही आता याची. पडू देत फळीत. वाईट आठवणी स्वच्छ समोर न दिसलेल्याच बऱ्या. घेऊन द्या हा जादूचा पेटारा. मी माझा तरुणपण शोधत होतो. माझी तरुणपणातली गोड मैत्रीण शोधत होतो या जादूच्या पेटाऱ्यात. आणि ती समोर असताना सुद्धा तुम्ही आमची भेट होऊ दिली नाही, कारण गरज होती तुम्हाला नोकरीची. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिच्या असं जवळ होतो, पण तरीही तुम्ही आम्हाला समोर येऊ दिलं नाही, कारण ती गरज होती तुमच्या पैशांची. पण तुम्हाला असलेल्या गरजेपोटी आम्हाला असलेली नात्याची गरज मात्र तुम्ही विसरला.
अरे एकदा मला सत्य सांगितलं असतं ना तर त्या कुमुदिनी पासून मीच लांब राहिलो असतो. तुमच्यासाठी